सूक्ष्म मध्याची रचना अभिमान होता पंचानना ते कोण श्रीराम मध्य रचना लाजून वना तो गेला. कथेचा अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. भगवान श्रीरामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन आहे आणि स्वरूपाचं वर्णन सांगत असताना कथेचा विषय इथपर्यंत आलेला आहे की पायापासून स्वरूप सांगायला सुरुवात केली हनुमंतानं आणि पायापासून स्वरूप सांगत असताना कमरेपर्यंतचा विषय आलेला आहे भगवंताच्या. रामचंद्राच्या कमरेचा जर विषय घेतला पाहिली गेली तर अतिशय सूक्ष्म पद्धतीची कंबर आहे आणि ती कंबर कारण सगळ्यात लहान कंबर सिंहाचे आणि त्या सिंहाच्या कमरेचा अभिमान केलाय म्हणून त्यानं वनामध्ये असताना रामचंद्राची कंबर पाहिली आणि तो असणारा सिंह लाजला. त्याला अभिमान होता बघा माझा एवढी छोटीशी कंबर जगामध्ये कोणाचीच नाही आणि त्याला रामचंद्राचा असणारा मध्यभाग पाहिला गेला आणि मग तू लाजला गेला आणि लाजल्याबरोबर जावं वनासी विसरला. वनामध्ये जाणं विसरून गेला पुढे राहिला. पहावया श्रीराम मध्यासी काळे झडझडले मेखळेसी सर्वस्वे वेधले श्रीरामासी जावो वनासी विसरले. आणि रामचंद्राचे मध्य पाहिला गेला त्या सिंहानं आणि त्यावेळी संमत वनाला जाण्यासाठी तो विसरला आणि रामचंद्राच्या मध्यभागी कमरेमध्ये ते असणारे कर्दुळा मुंड तो चढून गेला आणि तिथं जाऊन राहिला. श्रीरामचरणाची ख्याती जडपाशान उधळली श्रीराम सकळांची गती गती सविश्रांती श्रीराम. रामचंद्राच्या पायाचा जर विचार केला तर रामचंद्राच्या चरणाची गती कशी आहे जडपाशान उधळती. समुद्रावरती दगड चालले गेले ही रामचंद्राच्या पायाचं सामर्थ्य आहे. बघा जड दगडाचा गुणधर्म असा आहे की स्वतः बी बुडतंय जी सोबतीला त्याला बी बुडवतंय आणि रामाच्या पायाने तो गुणधर्मच बदलला गेला. नवे पाषाणाचा गुणा नवे समुद्राचे लक्षण नवे निळाचे महिमान मग काय आहे श्रीरामचरण प्रताप. रामचंद्राच्या चरणाचा प्रताप आहे. समुद्रावरती दगड करले हनुमान सांगतात श्रीरामचरणाचे निभूषण हे वाक्य वेदांशी आणले उणे हे दौदरज केले मौन हरि कीर्तन हे गरजे. रामचंद्राच्या पायामध्ये वाक्य आहे पैंजण जसं लहान लेकराच्या पायामध्ये असतं आणि त्याचा जर ध्वनी पाहिला गेला तर काळाचे कंठाळेमध्ये बसेल अशा प्रकारे ते असणारे वाक्य आहे. आणि त्यांनी जर नामस्मरण करायला सुरुवात केलं तर वेदासी आणले पुणे. वेद सुद्धा मौनावला जातो मौनावला गेला जातो एवढं सामर्थ्य त्यांच्या वाक्यामध्ये आहे. आणि ती वाक्य काय गर्जना करतात हरे कीर्तन हे गरजे. भगवंताचं नामस्मरण ते असणारे वाक्य त्या भगवंताच्या पायामध्ये राहून करत होत्या. सौवाचे अगोचर चरणी गर्जती तोडल श्रीराम चिन्मात्र परात्पर परब्रह्म. आणि रामचंद्र राम परब्रह्म मूर्ती परब्रह्म मूर्ती असणारा जीवाचा जिवाळा कृपेचा कोवळा असा असणारा रामचंद्र आहे. आणि त्या वाक्याने जर गर्जना करायला बोलायला सुरुवात केली तर चारही वाचा आहेत परा प्रशांती आणि मध्यम वैखरी. या चारही वाचेच्या पलीकडे जाऊन म्हणजे चारही वाचा सुद्धा रामाच्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही म्हणून महाराजांनी शब्द वापरलाय हुई वापरली एकनाथ महाराजांनी. आता जैसा आहे श्री तैसिया नम तुझ श्रीराम राया तुझे कृपे रघुवरिया स्तुती बघा वया सामर्थ्य. की चारही वाचेला हजारो मुखाच्या शेषाला कुणालाच वर्णन करायला येत नाही म्हणून जसा आहे तसा तुम्हाला नमन. लक्षित श्रीरामाचे मन ठाण त्याचे ठेंगणे दिसे गगन पाहता श्रीरामाचे मन
पडले मौन श्रुतीशास्त्रा. रामचंद्राच्या उंचीचा जर विचार केला गेला, स्वरूपाचा जर विचार पाहायला गेला, किती उंच आहे भगवान परमात्मा, तर त्याचा आकाश सुद्धा लहानसं पडत. बघा आपण रामाच्या स्वरूपाचं वर्णन 84व्या अध्यायामध्ये युद्धकांडामध्ये, सप्त पाताळामध्ये चरण आहे भगवंताचं आणि 21 स्वर्गाच्या वरील त्याचा असणारा भगवंताचा मुकुट आहे. एवढं दीर्घ असणारं स्वरूप रामचंद्राचं आहे. मग आकाश सुद्धा कमीपणा पडेल, आकाशाच्या पेक्षा जास्त उंची ज्याच्या नावात आहे. ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चाड, गगनामुनी वाढ नाम आहे. त्याचं नाव एवढं मोठं आहे. मग तो रामचंद्राची उंची, त्याचं स्वरूप किती आकार असेल हनुमान सांगतात. पाहता श्रीरामाचे गुण सगुणे दिसे निर्गुण. राम नामे हरे त्रिगुण निज निर्गुण श्रीराम हे. रामचंद्राचं जर स्वरूप, त्याचे गुण जर पाहिले गेले, स्वरूप जर पाहिले गेले, तर राम नामामध्ये सामर्थ्य आहे. कारण एकले एक जयाचे नाम, महादोषा करी भस्म, कलियुगी साधनांचे नाही काम. श्रीराम नाम वाचुनिया, त्या राम नामामध्ये सामर्थ्य आहे. आणि त्रिकांडी म्हणजे त्रिगुण आहे, रजतम सत्व. प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या गुणामध्ये जन्माला येतो. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन, हे त्रिगुण राम नामाने संपलं जातं. हनुमान सांगतात लक्षित हा श्रीराम लक्षण, जो लक्षित तोची सुलक्षण. ऐसा श्रीराम विचक्षण, लक्ष लक्षण त्या नाही. रामचंद्राचं स्वरूप जर पाहायला गेलं, लक्षामध्ये येतं तर लक्षाच्या पलीकडचं आहे. भगवंताचं स्वरूप आहे ते डोळ्यानं पाहतो आणि जे पाहिलं ते हृदयामध्ये साठवावं लागतं. पण ज्या रामचंद्राच्या स्वरूपावरती ठाण मान लक्ष लावल्यानंतर ना लवकर लक्षात न येणारा भगवान परमात्मा आहे. ध्येय ध्यान ध्याता त्रिपुटीच्या पलीकडचा आहे, अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. हनुमान सांगतात श्रीराम मुखीचे अक्षरे अक्षरातीत परे. सौभाग्य सेवती श्रवणद्वारे सर्वांगे सुभरे स्वानंद. या अध्यायाच्या अगोदर काही प्रश्न विचारले होते. रामचंद्राचं बोलणं कसं आहे, रामचंद्राच्या भेटीमध्ये काय सुख आहे, श्रीराम भेटे कैसे सुख, हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते. त्यावेळेस हनुमानजी सांगताय रामचंद्र जर बोलायला लागले तर त्या रामाच्या मुखातून ऐकण्याची अक्षर किंवा ज्यांनी कोणी ऐकलं भगवंताचं बोलणं, त्याला बाकीचं काही ऐकायची गरजच नाही. कारण अशा प्रकारे भगवान परमात्मा बोलणार आहे, सांगणार आहे, असं हनुमान सांगतात. देखता श्रीरामाचे श्रीमुख फिके होय समाधी सुख. स्वप्ने न देखिजे दुःख हरिके हरिक कोंदाटे. आता रामचंद्राचं मुख जर पाहिलं, स्वरूप जर पाहिलं, तर त्या रामाचं स्वरूप पाहिल्यानंतर एवढं सुख होतं. सुखामध्ये माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. रामचंद्राचं मुखचंद्र पाहिल्यानंतर ना जीवनामध्ये दुःखच प्राप्त होत नाही. मला तुझ्या दर्शनाचे सुख, श्रीरामा तुझा न ओळखा, भक्त जानकी सात्विक, जे नैष्ठक व्रतधारी. तुझ्या दर्शनाचे सुख दुसऱ्याला कळत नाही. जे नैष्ठिक भक्त आहे त्यांना तुझ्या दर्शनाचं सुख होतं, आणि तुझ्या दर्शनाचं झाल्यानंतर जे सुख होतं त्याच्यामध्ये दुःखाचा तिला एवढा सुद्धा प्रवेश नाहीये, असं हनुमान सांगतात. कोंदाटल्या परब्रह्म ब्रह्मरूप क्रिया कर्म. हरपरे धर्म धर्म झाला उपरम वेदवाद. आणि रामाचं स्वरूप पाहिल्यानंतर ना हे जे आतापर्यंत कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, धर्म आहे, सगळं लोप पावलं जातं. रामचंद्राच्या स्वरूपाचं दर्शन होणं म्हणजे स्वरूप नावाची मुक्ती आहे. आणि ती मुक्ती त्या भक्ताला भेटली की बाकीच्या असणाऱ्या कर्मज्ञानाच्या कर्मबंधनामध्ये पडण्याची गरज नाही. धर्म लोटला जातो, कर्म संपलं जातं. एवढं अद्भुत सुख रामाच्या स्वरूपामध्ये मिळलं जातं. ऐसा श्रीराम नेटका तैसा ते सौमित्र निज सखा.
सांगितलं नाही. गोडी साखरेच्या ठाई एकमेकाच्या हृदयी. जसं गोडी साखरेपाशी गोडी राहते तशा पद्धतीने राम आणि लक्ष्मण एक सारखीच आहे. जसा राम दिसायला बोलायला चालायला आहे त्या पद्धतीनेच लक्ष्मण आहे. हनुमान सांगतात घालोनी लोटांगण तुझ कुशळ कल्याण स्वये कुशे लक्ष्मण कुशे कल्याण श्रीराम. हनुमंताने सांगितलं आई साहेब राम लक्ष्मणाने तुम्हाला तुमच्यासाठी लोटांगण घातलंय. लोटांगण घालून लक्ष्मणजी विचारताय माझे असणारी माते समान सीता कशी आहे कुठे आहे. आणि तशाच पद्धतीने रामचंद्राने सीता तुमचं कल्याण विचारलेलं आहे कशी आहे ती सीता आणि ती असणारी सीता कशी आहे कुठं असेल. अशा प्रकारचे प्रश्न दोघांनी तुमच्याबद्दल विचारले तर हनुमान आईचे हनुमंते सांगतात की तटस्थ ठेले श्रीराम कांता पापना विसरे सीता हनुमंताचे निवोले. आणि हनुमंतानं रामचंद्राचं स्वरूप सांगितलं जसं आहे तसं सांगितलं यथार्थता सांगत आणि सीतेला ते पटलं. त्यामुळे मग सीतेला आनंद वाटला खरंच हे रामापासून आले. विश्वास बसला गेला. कारण बाकीच्यालाही जमलं नसतं महाराज. बाकी जर कोणी त्या वानराच्या वेशामध्ये म्हटलं असतं की मी रामाकडून आलोय तर रामाचं स्वरूप असं सांगायला जमलं नसतं. रामाची कथा उलटी सुलटी मागे पुढे कशी बी सांगता आली असते कारण मी सांगितलंच होते की मागे पुढे उलटी सुलटी सांगितली होती. पण इथं यथार्थ पद्धतीने स्वरूप सांगितलंय म्हणजे हे रामापासूनच आलाय याचा विश्वास बसला आणि सीतामातेला आनंद वाटला. हनुमंताचे बोलात अवघा आणला श्री रघुनाथ तेने सीतेचा मनोरथ सदोदित स्वानंद. सीतामातेला वाटलं हनुमंतानं जसं रामाचं स्वरूप सांगितलंय त्या स्वरूपावरती जर विचार केला तर रामाला चिन्ह उभा केले माझ्या दृष्टीच्या पुढं. कारण हनुमंताच्या बोलामध्ये रामच चिन्ह आला की काय अशा प्रकारचा भास आभास सीतामातेला वाटला. माये कोटी होत हर्षा किया कोटी तेने हर्ष हे सीता गोरटी घाली मिटी हनुमंता. रामचंद्राचं स्वरूप सांगितलं नव्हे रामालाच डोळ्यापुढे उभा केला. शब्दाच्या माध्यमातून स्वरूपाच्या माध्यमातून किंवा बोलण्याच्या माध्यमातून रामाची मूर्ती त्या डोळ्यापुढे उभा राहिली आणि रामाला शब्दामधून इथं आणलं. या दृष्टिकोनातून सीतामातेला आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये हनुमंतरायाला दृढ अशा प्रकारचं आलिंगन दिलं. कसं वानर वजे मनुष्य वाने श्रीराम कथा त्याचे वदने ज्या कथेच्या निज श्रवणे भवबंधने निर्मुक्त. सीतामाता बोलतायत आश्चर्य वाटते महाराज. वानर आहे शरीर जर पाहिलं गेलं तर शरीर वानराचं आहे. वानर रामायण सांगते किंवा रामचंद्राची कथा सांगते. वानर रामचंद्राचं स्मरण करते स्वरूपाची कथा सांगते. माणसं रामायणाचं नाव घेत नाहीत लवकर पण वानर असून रामचंद्राची कथा त्याच्या मुखामध्ये आहे आणि ज्याच्या मुखामध्ये रामचंद्राची कथा आहे जगामध्ये तोच धन्य आहे. आधीपासून अंतिवारी श्रीराम कथा अमृत लहरी जो सादर श्रवण करी तोची संसारी धन्य होया. रामचंद्राची कथा जो ऐकतो सांगतो वाचतो जगामध्ये तोच धन्य आहे. बाकी धन्य तो कोणाला नाही. आणि वानर आहे वानर असून रामचंद्राची कथा त्याच्या मुखामध्ये आहे. जी कथा ऐकल्यानंतर भवबंधन संपलं जातं तुटलं जातं अशी कथा वानराने सांगितली. आनंद वाटला. ऐकणे वानराच्या गोष्टी सत्य श्रीरामी झाली भेटी निर्सोनिया दुःख कोटी ओतली सृष्टी सुखरूप. आणि अशा प्रकारे वानराच्या गोष्टी ऐकल्या. काय सांगितलं होतं त्यानं फक्त रामाची कथा सांगितली आणि ती रामाची कथा मनाला आनंद देणारी आहे. मनाला आनंद देणारी कथा असणारी रामाची वानराच्या मुखामधून ऐकली. त्यामुळे सीतामातेला आनंद वाटला.
वनिया बाह्या आलिंगिले कपिराया जेविका माया प्रिय पुत्रा. आनंद वाटला महाराज सीता मातेला. ज्या अशोक वनामध्ये 6 महिने रामाचं नाव सुद्धा कानावरती कधी पडलं नाही आणि आज रामचंद्राची कथा सांगितली. याच्या आधी रामाची कथा झाडामधून हनुमंताने सांगितलेली आहे. मग रामचंद्राची कथा सांगितली याचा आनंद सीता मातेला वाटला आणि जसं आई आपल्या लेकराला आलिंगन द्यावी भेटावं त्या पद्धतीने माता सीता हनुमंताला थोडा अशा प्रकारचं आलिंगन दिला. सीतेसी सुख झाले गाडे पुत्र सुख तृण त्या पुढे हनुमंत वाढे कोळे प्रेम पडी पाडे पडियंता. सीतेला आघात अशा प्रकारचं सुख झालं आणि त्या सुखापुढं पुत्राचं सुख सुद्धा तृण आहे बापूड आहे. राम भक्ताच्या भेटीमध्ये आघात सुख आहे. ती सुखा कुठल्याच सुखाची तुलना त्याच्या बरोबर ती होत नाही. म्हणून आज हनुमंताच्या बोलण्यातून रामच भेटला याचा आनंद मातेला झाला आणि त्या सुखापुढं सगळी सुख गवताप्रमाणे वाटू लागले. श्रीराम भरत लक्ष्मण देवर दोघे सुखरूप महावीर हे ऐकताची उत्तर सुख अपार मज झाले. आणि सीता मातेनं बोलायला सुरुवात केली हनुमंतरायाला. हनुमंता तुम्ही सांगितलं रामचंद्र आणि धीर असणारा लक्ष्मण दोघे सुखरूप आहे वनामध्ये आनंदामध्ये आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची क्षती नाही. सुखरूप असणारे त्या वनामध्ये राहतात आहेत. हे ऐकल्याबरोबर आनंद वाटला. माता सीता बोलतात मज येते समासा पाठी श्रीरामाची कथा गोष्टी आजी ऐकली तुझे वाक्पुटे धन्य सृष्टी हनुमंता. सीता मातेनं सांगितलं हनुमंता 6 महिन्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये मला कधी राम नाम ऐकायला भेटलं नाही. कधी कुणाकडून रामकथा ऐकायला भेटली नाही. एक दिवस जरी रामकथा नसेल तर जीवाला पीडा व्हायला पाहिजे महाराज. रामकथे विन येथा बहुत दिवस होतो पीडिता रामे कृपा करुणी त्वरिता कपी पर्वत पाठविला. एक दिवस जरी रामायणाची कथा नसली तरी पीडा व्हायला पाहिजे. आपल्याला रामायणच पीडा वाटते कधी संपत्ती असू द्या पण रामचंद्राची कथा जर नसेल तर जीवाला व्यथा झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचं दुःख आजपर्यंत होतं. रामायणाची कथा ऐकली दुःख संपला. मरतिया अमृत पान सुखतिया विना मिळे जीवन दुकाळिया मिळे मिष्टान्न तेवी तुझे वचन हनुमंता. सीता मातेने सांगितलं हनुमंता तुमचं बोलणं मला कसं वाटलं. एखादा मरायला टेकलेला आहे त्याला मरता मरता अमृत मिळावं त्याला जेवढा आनंद होतो किंवा दुष्काळामध्ये पिडलेला त्याला जेवण भेटावं भोजन भेटावं त्याला जेवढा आनंद आहे. अवकाळामध्ये पाऊस पडावा तसाच आनंद मला आज रामकथेनं वाटला. श्रीराम स्वरूपाची कथा जेवी वदिला ती हनुमंता ते मुखे ब्रह्म सायुज्यता नय तुकिता तुकेसी. सीता माऊलीने सांगितलं हनुमंता ज्या मुखाने तू रामचंद्राची कथा सांगितले त्या मुखामध्ये ब्रह्मसायुज्य पुढं ब्रह्मसायुज्याचं सुख सुद्धा ते असणाऱ्या रामचंद्राच्या कथेपुढे तुच्छ आहे. माता सीता बोलतात श्रीराम कथानुवादनात केले मी झाले सुख संपन्न तुझ मी वदते वरदान सावधान अवधारी. हनुमंता रामचंद्राची कथा सांगितली मला सुख समाधान वाटलं आनंद वाटला. आता मी तुला आशीर्वाद देते वरदान देते कारण आई साहेबाचं ती वरदान आहे वचन आहे. स्वस्ती वचन आशीर्वाद रूपानं कल्याण होण्यासाठी काही शब्द सांगते ऐका. हनुमंता होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञानानुभवे नित्य नवा सुख संभवे श्रीराम पदवी वैभवे. सीता मातेनं हनुमंतरायाला सांगितलं आशीर्वाद दिला. हनुमंत होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञान अनुभवी ज्ञान विज्ञान पदवी तुझे निवारी जगासी कुंडली कवरधारी.